नमस्कार, मी करणसिंह पवार. आपण पाहता एलएस मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला घेऊयात वेगवान बातम्यांचा आढावा. छत्रपती संभाजीनगरमध्ये संतप्त कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण केली. नाराज उमेदवार प्रशांत बदाने यांच्या समर्थकांनी भाजप कार्यालयात घुसून तुफान राडा केलाय. यावेळी मंत्री अतुल सावे आणि माजी मंत्री तसेच खासदार भागवत कराड यांच्या गाड्यांवर काळं फासल्याने फोटो फाडण्यात आले. दरम्यान परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न स्थानिक भाजप नेते करत असतानाच रागाच्या भरात एका आंदोलक महिलेने त्या नेत्याच्या श्रीमुखात लगावल्याची घटना घडली. मुलुंडमध्ये एकही जागा न मिळाल्याने शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे. या नाराजीचा परिणाम बंडखोरीतून समोर आलाय. मुलुंड विधानसभेतून 4 वॉर्डांमधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेत. मुलुंडमध्ये शिवसेनेचं अस्तित्व टिकवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांचा आत्मसन्मान जपण्यासाठी हा कठोर निर्णय घेण्यात आलाय. मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होईल असे वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंह यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याने चांगलेच रणकंदन पेटले होते. त्यानंतर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले. मुंबईचा महापौर कोण होणार हा निर्णय राज्याचं पार्लमेंटरी बोर्ड घेईल असं बावनकुळे म्हणाले. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजपच्या बिनविरोध विजयांची हॅट्रिक झाली. पॅनल क्रमांक 26B मधून रंजना मितेश पेणकर बिनविरोध निवडून आल्यात. यापूर्वी रेखा चौधरी आणि आसावरी नवरे यांनाही बिनविरोध निवड मिळाली होती. या तिसऱ्या सलग विजयानंतर भाजपने 3ही जागा आपल्या नावावर करत बिनविरोध विजयाची हॅट्रिक पूर्ण केली. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी भाजप शिंदे गटाने संघर्षावर पडदा टाकत आगामी रणनीतीकडे लक्ष केंद्रित केले. डोंबिवली विकासावर प्रकाश टाकण्यासाठी युती केला असल्याचा दावा शिंदे सेना भाजप नेत्यांनी केलाय. विकास म्हात्रे आणि प्रकाश भोईर यांच्यातील वादामुळे निवडणुकीच्या काळात मोठा संघर्ष होण्याची चित्र होती. मात्र आता दोन्ही नेत्यांनी यावर पडदा टाकलाय. अमरावती महापालिकेमध्ये भाजपने भेदभाव केल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून करण्यात आलाय. त्यावर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना जाब विचारलाय. कवलजीत पांडे आणि संगम गुप्ता यांना स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी तिकीट नाकारल्याने अमरावती राजापेठ कार्यालयामध्ये हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी धाव घेत भाजपाचे प्रवक्ते यांना चांगलं सुनावलंय. अमरावती महापालिका निवडणुकीत भाजपने पैसे घेऊन तिकीट वाटप केलं असा गंभीर आरोप भाजपच्या महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष श्रद्धा गेहलोत यांनी केलाय. भाजपात कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. त्यामुळे अमरावती भाजपात पक्षांतर्गत बंडखोरी वाढण्याची चिन्ह आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या प्रशांत जगताप यांनी उमेदवारी अर्ज भरलाय. प्रभाग क्रमांक 18 म्हणजेच वानवडी प्रभागातून प्रशांत जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. मालेगाव महापालिका निवडणुकीत अखेरच्या दिवशी 700 पेक्षा अधिक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. आतापर्यंत या निवडणुकीसाठी 900 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. पुणे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी 2000हून अधिक अर्ज दाखल झालेत. तर आतापर्यंत 165 जागांसाठी 3000हून अधिक अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. वेगवान बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा एलएस मराठी. या होत्या आताच्या महत्त्वाच्या बातम्या. बघत रहा एलएस मराठी.